माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बघूयात उद्या मार्केट कशा पद्धतीने कामकाज करू शकतो. आज काय झालेलं आहे पहा, सगळ्या न्यूज ज्या आहेत ना निगेटिव्ह होत्या. आज दोन कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी घडलेल्या आहेत. एकतर सगळ्या न्यूज या निगेटिव्ह होत्या. युद्धाचं काहीही परिणाम निघत नाही आहे किंवा तिकडे काही समेट होईल अशी ही परिस्थिती नाही आहे. तिकडेही वाढतच चाललेल्या आहेत गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ऑइल रिफायनरी वगैरे वगैरे इथे अटॅक केला जातो इस्रायलकडून. आणि तरीही आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहिलं तर क्रूड हा फॉल होताना पाहायला मिळालेला आहे. क्रूड डाऊन साईडला जाताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या दोन महत्त्वाच्या गोष्टी आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे या कॅन्डलवरती किती विश्वास ठेवायचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही कॅन्डल जर खरंच स्ट्रॉंग कॅन्डल असेल किंवा डेटाच्या बेसिसवरती ही आजवरती आलेली आहे आणि जर मार्केट हे अगोदरच ॲझ्युम करून चाललेलं असेल की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे इराण आणि इस्रायलमधला तो वाढणार नाही, त्याच्या दोघांमध्ये राहील आणि हे सगळं येत्या 1-2 दिवसामध्ये सॉल्व्ह होईल. जर मार्केटने हे ॲझ्युम केलं असेल आणि त्याच्यासाठी प्राइसिंग चालू असेल तर मग मार्केट इथे सस्टेन करेल. इथून वरती या पद्धतीची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. पण जर या उलट झालं आणि याच्यामध्ये अमेरिका इन्व्हॉल्व झालं, लक्षात घ्या, जर इराणने अमेरिकेवरती अटॅक केला, आज सकाळी ही एक न्यूज आलेली होती पहा की अमेरिकेच्या दूतावासावरती हल्ला केला, पण ते चेंज झालेलं आहे. ते थोडे रुमर्स होते, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. पण जर असं काही झालं तर मात्र मार्केट ही जी डिरेक्शन आहे ना पुन्हा पकडू शकतो. त्याच्यामुळे अजूनही खूप काही चांगलं घडलं आहे. मार्केटने 2 चांगल्या ग्रीन कॅन्डल दिलेले आहेत असं नाही आहे. बरं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करून घ्या. तिथे मी सकाळीच एक स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे चार्टचा. तिथे टेरिपॉर तसे खूप आहेत. मी फक्त आत्ता जे रिसेंट आहे ना ते टेरिपॉर नंतर जी सिच्युएशन बनली होती तशीच सिच्युएशन सध्या बनत आहे. म्हणजे चार्टवरती जे दिसतं, मी कालही चर्चा केली की आपलं मार्केट सगळ्यात अगोदर रिॲक्शन देतं आणि रिकव्हरीसुद्धा सगळ्यात फास्ट आपल्या मार्केटची असते आणि चांगली मोठी रिकव्हरी असते. प्रत्येक इव्हेंट तुम्ही जाऊन गेल्या 3-4 वर्षातला 4-5 वर्षातला पाहून घ्या. इव्हेंटला मार्केटने फॉल झालेलं त्याच्यापेक्षा डबल अपसाईड दाखवलेली आहे. फॉल झाला त्याच्यापेक्षा डबल अपसाईड, फॉल त्याच्यापेक्षा डबल अपसाईड. म्हणजे जो प्रिव्हियस आहे ना त्याच्या कमीत कमी 800 ते 1000 पॉईंट मार्केट वरती गेलेलं आहे. आणि मग या केसमध्ये आपलं जो हाय आहे तो आहे 25,200. जर या केसमध्ये पाहायचं झालं तर आपण 26,000 26,200 पुढच्या 1 महिन्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. फक्त आता हे कसं होतंय हे पाहूयात. हे आपल्याला वीकली किंवा मंथलीमध्ये आपण डिस्कस करूयात. आता काय झालंय, या सगळ्या सिच्युएशनमुळे काय झालंय, मार्केटमध्ये बायर्स ट्रॅप झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केली, थोडी क्लिअर कट ड्रॉ करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालंय, खूप जास्त कन्सोलिडेशन आपण या रेजिस्टन्सच्या आसपास पाहिलं होतं. एक चांगला ब्रेकआउट इथं मार्केटने सस्टेन केलं आणि मार्केटमध्ये पुन्हा एक मोठा फॉल आला. आणि आता काय होतंय, सगळे जे बायर होते ते ट्रॅप झालेले आहेत. म्हणजे त्यांचा कोणाचा एसएल इथे असेल, कोणाचा एसएल असेल, कोणाचा इथे असेल, फायनली एसएल बऱ्याच जणांचे इथे असणार आणि सगळ्यांचे एसएल काय झालेले आहेत, हिट झालेले आहेत. म्हणजे एसएल प्रत्येकाचे ट्रिगर झालेत आणि मार्केटवरती आले. आता वरती आल्याच्या नंतर किती जणांचं धाडस होईल हे महत्त्वाचं आहे की मार्केट वरती आले. कारण का एवढा स्ट्रॉंग ब्रेकआउट असून जर मार्केट फेल झालं ना तर नवीन एंट्री खूप कमी होतील. लक्षात घ्या, नवीन एंट्री ज्या आहेत ना त्या खूप कमी होतील. आणि या केसमध्ये इथे जे बाईंग झाले ना ते सगळे बिग प्लेयर असण्याची शक्यता आहे आणि मग त्यानंतर त्यांनाच संधी मिळेल. रिटेलरला खूप कमी वेळा मार्केटमध्ये संधी मिळते. रिटेलरला बऱ्याच वेळा मार्केट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतं आणि तोच प्रयत्न कदाचित यावेळेस युद्धाच्या न्यूजच्या आडून झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी मार्केटच्या दृष्टीने बोलतो, फक्त बाकीचा विषय सोडून नाही. मार्केटच्या दृष्टीने काय झालेलं आहे, इथे या ज्या पोझिशन आहेत ना त्या ॲडजस्ट होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 दिवसामध्ये डेटा खूप चेंज झालेला आहे आणि जर आता मार्केट याच्यावरती निघालं ना तर हा अगदी आरामात निघू शकतो आणि मग मार्केट वरती जायला तयार होईल. बरं, हा झाला ओव्हरऑल सिनेरिओ. हा एका दिवसामध्ये कसा बसवायचा, तर मग डेलीसाठी ज्या काही आपल्या लेवल असतील ना त्या आपण पाहूयात. हे फक्त लक्षात ठेवा, हा सिनेरिओ लक्षात ठेवा. कारण का जर मार्केटला खाली जायचं असतं ना तर एवढी स्ट्रॉंग कॅन्डल, मोठं गॅप डाऊन, कदाचित ही कॅन्डल रिव्हर्सल येऊ शकतं प्रॉफिट बुकिंगमुळे. मग आज एकतर मार्केटने इथे राहायला पाहिजे नव्हतं किंवा एखादी रेड कॅन्डल बनवून अजून 1-2 दिवस आणि मग एक डाऊन साईड चांगली भेटली असती. पण आता ते सुद्धा चित्र बदललेलं आहे. त्याच्यामुळे अपसाईडचाच विचार जास्त असण्याची शक्यता मार्केटमध्ये निर्माण झालेली आहे. आता आज दिवसभरामध्ये काय झालं, गिफ्ट निफ्टी जर तुम्ही सकाळी पाहिलं तर जवळजवळ 80 पॉईंटच्या आसपास आपल्याला गॅपअप ओपनिंग होईल असं चित्र दिसत होतं. पण झालं काय, फ्लॅट ओपनिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मार्केटने एक चांगला ड्रॉप इथे दाखवलेला आहे आणि ती लेवलसुद्धा खूप महत्त्वाची होती. 820च्या आसपास होतं मार्केट, तिथून एक ड्रॉप आणि त्यानंतर मार्केटने कंटिन्युअस एक अपसाईड. अपेक्षा नव्हती की एवढ्या वरती जाईल. आपण विकली अनालिसिसमध्ये जी लेवल डिस्कस केली आहे ना ती आहे 24,930 आणि त्याच्यावरचं क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळालं. मग ऑब्व्हियसली आपण याच्यावरती जे टार्गेट डिस्कस केलेले आहेत ना त्यासाठीच ट्रेड प्लॅन करणार आहोत. मग आता ते महत्त्वाच्या लेवल कोणत्या असणार आहेत, जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन होत आहे तर आपण 2 लेवल मार्क करून चालायचं आहे. एक ही जी लेवल आहे इथे आपल्याला दिसते 850 870ची,
हां, म्हणजे हे जे क्लोजिंग होतं ना याच्या आसपास तो गुरुवारचा जो लो आहे तो आणि आजचा जो इथे मार्केटने सपोर्ट घेताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 850 870 ही जी लेवल आहे 20 पॉईंटचा झोन हा खूप इम्पॉर्टंट असणार. म्हणजे ही डाऊन साईडची लेवल आहे. कोणतीही शॉर्ट पोझिशन क्रिएट करायची असेल फ्लॅट ओपनिंग नंतर तर याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शॉर्ट पोझिशन क्रिएट करायची नाही आहे. जर इथे एखादा डबल बॉटम वगैरे घेते तर तुम्ही इथे एंट्रीच करायची आहे अपसाईडसाठी, बाईंग साईडसाठीच इथे एंट्री करायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग स्टॉप लॉस अगदी 20 ते 25 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस असेल. जर इथे एंट्री बनते ना तर मग 1:2 1:3 या पद्धतीने टार्गेट, म्हणजे 850 870च्या आसपास एंट्री बनते तर पहिलं टार्गेट 930. त्यानंतरचं टार्गेट इंट्राडेसाठी म्हणून सांगतोय ते असणार आहे 24,980 60,980 दरम्यान. आणि मग त्यानंतर आहे 25,040 ही लेवल. आणि ही आपली वीकली लेवल आहे हे लक्षात घ्या. म्हणजे डेली बेसिस जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती चालायला लागतं तर 980च्या आसपास एखादा झोन क्रिएट करून जर मार्केट ब्रेकआउट देते तर 24,040 आणि 24,120 160 वरती 40च पॉईंट आहे. 120 160 40च पॉईंट आहेत पण ते महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी आपण अपसाईडसाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत. जर मोठं गॅप डाऊन झालं ना तर त्या पद्धतीने आपल्याला पोझिशन ॲडजस्ट करावं लागतील. पण लेवल याच असणार आहेत. वरती आहे 25,040 आणि डाऊन साईडला आहे 24,850 870 हा जो 20 पॉईंटचा झोन आहे. वरती सुद्धा त्याच पद्धतीने एक्स्ट्रा काही नाही. मध्ये आहे तोपर्यंत रेंज प्ले करा. या बाजूला बाहेर पडते तर अपसाईडचा ट्रेड, डाऊन साईडचा सुद्धा मिस करायचा नाही आहे. डाऊन साईडला थोडं साशंकता निर्माण झालेली आहे पण तो मिस करायचा नाही. कधी 850 जर ब्रेक झालं 850 870 जिथे सेटअप बनेल, म्हणजे 870 75च्या आसपास या पद्धतीने सेटअप बनवून ब्रेकडाऊन येतोय ना तर 870ला सेल साईडचा ट्रेड इनिशिएट करा तरीही चालेल. पण जर सेटअप बनत नाही आहे, मार्केट एखादीच कॅन्डल बनवते आणि इथे कामकाज करते तर मग 850 ब्रेक झाल्याच्या नंतर मग डाऊन साईड इथे सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला प्ले करता येणार आहे. आता दुसरं महत्त्वाचं काय आहे, उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. सेन्सेक्सच्या एक्सपायरीला खूप चांगली संधी आपल्याला मिळू शकते. मग इथे सुद्धा 2 लेवल आहेत. एक ही लेवल मार्क करा, ती लेवल तुमची येऊ शकते 81,940 950 हा जो 10 पॉईंटचा किंवा 20 पॉईंटचा झोन आहे. इथे आपली अपसाईडची रेंज येऊ शकते आणि डाऊन साईडची जी रेंज आहे ना ती तुमची येणार आहे याच्या आसपास. सेम निफ्टीचा जो चार्ट आहे तोच, आणि ती लेवल असू शकते 81,550च्या आसपास. म्हणजे हा जो 400 पॉईंटचा झोन आहे ना याच्यामध्ये तुम्हाला जर जमत असेल तर ट्रेड प्लॅन करा. एक्सपायरी आहे, कदाचित याच्यामध्ये राहिले तर प्रीमियम टिके खूप फास्ट होतील, मग थोडं सावध प्लॅन करावं लागेल. पण जर 81,940 950 आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळते ना तर 300 ते 400 पॉईंट तुम्हाला अपसाईडचे पाहायला मिळू शकतात. आणि जर हे ब्रेक झालं तर मग तुम्हाला 150 पॉईंट पहिले जो आज फर्स्ट रेजिस्टन्स घेतला जातो आणि त्यानंतर मग 81,200 पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. अगदीच काही न्यूज वगैरे खराब असेल तर मग आपण 80-800 पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहू शकतो. मग ते लाईव्ह मार्केटमध्ये डिसिजन घ्यायचं आहे. अपसाईडला याच्यावरती निघाल्याच्या नंतर 300 ते 400 पॉईंट म्हणजे 81,100 आहे, त्यानंतर 81,350 आहे आणि फायनल 81,500 या लेवलपर्यंत, सॉरी 82 आहे इथे, 81 नाही, 81,940च्या वरती 82,100 आहे, 82,350 आहे आणि 82,500 आहे. या लेवल आपल्याला पाहायला मिळणार आहे. या रेंजमध्ये शक्यतो अवॉइड करा कारण का एक्सपायरी आहे. बाकीच्या दिवशी आपण रेंज प्ले करायचा विचार केला असता पण एक्सपायरी आहे. प्रीमियम डिकेच जास्त होण्याची शक्यता या लेवलमध्ये असणार आहे. तिसरा जो इंडेक्स आहे महत्त्वाचा तो आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीने आज पुन्हा ट्राय केलं होतं ब्रेकआउट घेण्याचा. सेम कंडिशन बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक जी रेंज आपल्या हाताशी येणार आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, इथे ही जी लेवल आहे 55,800 याच्यावरती जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपण पॉझिटिव्ह आहोत. म्हणजे या इथे कोणतीही लेवल बाय ऑन डिप्स म्हणजे 250 पॉईंटच आहे, 55,970च्या आसपास जर क्लोजिंग आहे, 950चं क्लोजिंग पकडून झालं राऊंड फिगर, तर हे 150 पॉईंट आपल्याला बाय ऑन डिप्ससाठीच यूज करायचे आहे इथपर्यंत. 800 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही एक विचार करू शकता सेल साईडचा, पण लगेच नाही. 55,600च्या खाली ॲक्च्युअल डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला प्लॅन करायचा आहे. 55,600च्या खाली मग 55,400 आहे, 55,500 आहे राऊंड फिगर, पण 55,400 आहे, 55,250 300 ही लेवल आहे. त्या दिशेने आपण जाण्याचा विचार करू शकतो. आता अपसाईड कशी आहे तर 56,030 ही लेवल इम्पॉर्टंट असणार आहे. जसं 56,030च्या वरती आपण निघणार आहोत ना पुन्हा एक चांगली अपसाईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. मग त्यामध्ये पहिले टार्गेट जे आहे तुमचं ते 56,170 200च्या आसपास असू शकतं. त्यानंतर 56,350 आहे आणि 56,500 ही लेवल आपण उद्या बँक निफ्टीमध्ये अपसाईडला पाहू शकतो. म्हणजे रेंज इथे सुद्धा 200 ते 250 पॉईंट येते. 55,800 ते 56,030 ही महत्त्वाची रेंज असणार आहे. पण इथे थोडं क्वेश्चन घेणार आहोत. बाकी निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आपण काय विचार केला, डाऊन साईडची रेंज जशी ब्रेक होणार आहे डाऊन साईडचा ट्रेड आपण इनिशिएट करू शकतो. इथे हे 200 पॉईंटचं क्वेश्चन घेणार आहोत. इथे नो ट्रेड शक्यतो आपण विचार करणार आहोत. म्हणजे इथे येऊन जर परत वरती गेलं तर पुन्हा बाईंगचा विचार करूया, पण हा नो ट्रेडचा झोन 100 ते 150 पॉईंट आपल्यासाठी असणार आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.